नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वीतल्या गणित विषयातला अपूर्णांकावरील क्रिया हा धडा. हा आपला आहे चौथा धडा. तर चला सुरू करूयात. अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे आपल्याला नेहमी संख्या अंश आणि छेदात मिळते. पूर्णांक म्हणजे आपल्याला 1, 2, 3, 4 असे नंबर्स किंवा अशी संख्या ही आपल्याला पूर्ण संख्या असते. परंतु जर आपल्याला 1/2 किंवा 3/5 याचाच अर्थ आपण 1.5 किंवा 2.5 अशी जर आपल्याला उत्तरे किंवा संख्या मिळत असेल, तर त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. तर चला, पहिला भाग आपण बघू. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. आता हे कसे केले? तर समजा आपल्या घरी 2 मुले आहेत आणि त्यांना हे सफरचंद द्यायचे. इथे सफरचंदाची संख्या लिहिली. पहिले 6, नंतर 4, नंतर 1, नंतर 7. आता ही मुले किती आहेत? तर मुले आहेत 2. त्या 2 मुलांमध्ये जर सफरचंद 6 वाटायचे असेल तर काय करावं लागेल? तर आपण 1-1 दोघांना देतो, नंतर अजून 1-1 देतो आणि नंतर अजून 1-1 देतो. याचा अर्थ काय? 30 सफरचंद ह्या मुलीला गेल्या आणि हे 3 सफरचंद ह्या मुलाला गेले. तर एकूण प्रत्येकाला किती सफरचंद मिळाले? तर प्रत्येकाला 3-3 सफरचंद मिळाले. तर भागाकार करणे इथे बघू शकता. इथे आपण 6/2 हे भागाकाराचे चिन्ह आहे. भागाकार करण्याचा अर्थ असा, की प्रत्येकाला किती सफरचंद मिळतील याचे आपल्याला उत्तर मिळते. आता आपल्याकडे 4 सफरचंद असतील तर काय करावं लागेल? तर 2 सफरचंद हिला जातील, 2 सफरचंद याला जातील. म्हणजेच आपल्याला उत्तर भेटेल 2. तर आपल्याला जी उत्तरं भेटतात ते पूर्णांकात भेटतात. परंतु समजा जर आपल्याला उत्तरे अपूर्णांकात भेटत असतील तर? म्हणजेच कसे? आपल्याकडे समजा एकच सफरचंद असेल आणि दोघांमध्ये वाटायचं असेल तर? तर आपल्याला त्या एकाचे 2 तुकडे करावे लागतील. तर अर्धा तुकडा हिला गेला, अर्धा तुकडा याला गेला. म्हणून आपले उत्तर भेटते 1/2. आता आपल्याकडे 7 सफरचंद असतील तर काय करायचंय? तर आपल्याला 3.5 सफरचंद हिला जातील आणि 3.5 सफरचंद हिला जातील. परंतु आपल्याला अपूर्णांकामध्ये जर लिहायचं असेल तर कसे लिहू? आपल्याला आपण त्याचे उत्तर 7/2 असे लिहितो. तर याच्यावरनं समजून घ्या, आपल्याला अपूर्णांकात जर उत्तर लिहायचे असेल तर कसे लिहायचे आणि पूर्णांकात उत्तर लिहायचे असेल तर कसे लिहायचे. आता या सर्वांचा अभ्यास आपण एका उदाहरणातून घेऊ. समजा 7 सफरचंदे 2 जणांत समान वाटल्यावर प्रत्येकाच्या वाट्याला किती सफरचंद येतील? तर लक्षात ठेवा, आपल्याकडे सफरचंदे आहेत 7. आपल्याला किती जणांमध्ये वाटायचे? 2. तर आपल्याला पहिले माहिती पाहिजे, आपल्याला 7 ला 2 ने भागायचे आहे. म्हणून आपण 7/2 लिहितो. आता 7/2 याचा अर्थ 7/2 हे आहे आपले भागाकाराचे चिन्ह. मग आपण 7/2 कसे लिहितो? तर आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे भागाकार करतात कसा. तर यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या म्हणजे भाजक, भाज्य, भागाकार आणि बाकी. भाजक म्हणजे जो छेदामध्ये असतो तो. भाज्य म्हणजे जो अंशामध्ये असतो तो. तर अंशाला नेहमी या छेदाने भागायचे असते. तर आपल्याला पाहायचे भागायचे कसे? तर 2च्या पाड्यामध्ये 7 किंवा 7 पेक्षा छोटी कुठली संख्या येते का? तर आपल्याला माहिती आहे बेत्रिक 6. कारण 2ला जर 3ला गुणले, 2ला जर 3ने गुणले तरच आपल्याला उत्तर 6 येते. म्हणून आपण 3ने भाग गेला असे म्हणतो. तर 2 गुणिले 3 आपल्याला उत्तर आले 6. तर आपला भाजक इथे आपला 3ने गुणाकार गेला म्हणून आपला भागाकार 3 आला आणि 6 इथे लिहिला. तर 7 वजा 6 केला तर आपल्याला उरली 1. तर ही असते बाकी. तर याचं उत्तर कसे लिहितो? तर आपण पहिले लिहितो भागाकार. त्यानंतर लिहितो आपला बाकी आणि छेदमध्ये लिहितो आपण भाजक. म्हणजेच 3.1/2 असे याचे उत्तर असते. आता पहा, आपण भागाकार करताना भाजकापेक्षा बाकी कमीत कमी कशी येईल याची काळजी घ्यावी. म्हणजेच काय? आपण पाहिले आपला जो भाजक होता तो होता 2. आपली बाकी आली 1. आपण त्यापुढे भागाकार का नाही केला? कारण आपली जी बाकी आहे ती आपल्या खरं तर भाजकापेक्षा छोटी आहे. जर भाजका इतकी किंवा भाजकापेक्षा मोठी असेल तर आपण पुन्हा भागाकार करून पुढे जाऊ शकतो. त्यामुळेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अपूर्णांकी भागात अंश छेदापेक्षा लहान येतो. आता या पुढचा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे 3.2/5 असा संख्या आहे आणि याचे आपल्याला अंश छेदात या रूपांतर करायचं आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा पूर्णांक आहे, त्यात अपूर्णांक सुद्धा आहे. तर याचे उत्तर आपल्याला अंश आणि छेदामध्ये लिहायचे. तर कसे लिहायचे? हे लक्षात ठेवा, कारण ही पद्धत आपल्याला सराव संचात
उपयोगी पडणार आहे. तर 3.2/5 असे आपण लिहिले. आता काय करायचे? तर 3ला 2/5 बरोबर बेरीज करूया. आता तुम्ही पाहू शकता 3च्या छेदात काही आहे का? नाही. आपल्याला खरं 3च्या छेदात 5 आणायचं आहे. का आणायचं याचं उत्तर मी सांगतो. तर पहिले आपण एक काम करू. 3/1 लिहिला. कारण एकाने जर 3ला भागितले तरी उत्तर आपले 3च येते. म्हणून आपण 3/1 लिहितो. जेव्हा कुठल्याही संख्येच्या खाली छेदामध्ये कुठलीच संख्या नसते, कुठल्याही अंशाच्या छेदामध्ये कुठली संख्या नसते, याचा अर्थ आपण तिथे 1 घेतला तरी चालतो. आता मला सांगा, इथे मला 2/5 आहे. तर मला इथे बरोबर छेदामध्ये 5च आणायचा आहे. कारण असे की दोघांचा छेद जर समान असेल तर आपण अंशाची बेरीज करू शकतो. तर आपण काम करूया. अंशास आणि छेदास 5 आणि 5 ने गुणाकार करू. तर आपलं उत्तर ते 15 आणि खाली उत्तर ते 5. तर खाली जसे 5 उत्तर आले, आपण पाहू शकता इथेही 5 उत्तर आहे, इथेही 5 छेद आहे. तर दोघांचा छेद समान असेल तर आपण अंशाची बेरीज करू शकतो. तर 3×5 = 15 अधिक 2 तर उत्तर आपल्याला आहे 17/5. तर अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक रूपात किंवा अंशछेदात रूपांतर करतो. तर चला, ही पद्धत घेऊन आपण आता आपला सराव संच सोडूया. सराव संच 9. पहिला प्रश्न, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजेच काय, आपल्याला प्रश्न आहे 7.2/5. तर मी म्हटल्याप्रमाणे पहिले 7 अधिक 2/5 लिहा. 7ला 1 ने भागा म्हणजे 7/1 लिहा आणि मग इथे 5 कसा येईल याचा प्रयत्न करा. 5 का येणे महत्वाचे आहे? कारण इथे पुढे 2/5 आहे. 2च्या छेदास 5 असल्यामुळे आपल्याला इथे सुद्धा छेदमध्ये 5 लिहावे लागेल. तर काय केले? आपण वरती आणि खाली 5 ने गुणाकार केला. तरच आपल्याला खाली 1 गुणिले 5 हे उत्तर 5 येते. दोघांचाही छेद जर समान झाला तर आपण अंशाची बेरीज करू शकतो. तर आपल्याला उत्तर भेटेल 35/5 किंवा 35/5. तर दोघांचा छेद समान झाला तर 35 आणि 2 या दोन्ही अंशाची आपण बेरीज करून आपल्याला उत्तर येते 37/5. आता आपण बघूया दुसरे उदाहरण. आता हे 5.1/6 याला कसे सोडवायचे? तर उत्तर सेम. 5 अधिक 1/6 लिहा. 5 भागिले किंवा 5च्या छेदात 1 लिहा. कारण 1 लिहायचं कारण असे की आपण 5ला 1 ने भागितले तर उत्तर 5 येते. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे दुसरीकडे 1/6 आहे. तर याच्या 5च्या छेदात सुद्धा आपल्याला 6 हवा आहे. तर आपण वरती आणि खाली म्हणजे अंशास आणि छेदास 5 आणि 1ला 6 ने गुणायचे. आता ह्या दोघांचा छेद जर समान झाला तर काय होईल? वरचा 5 गुणिले 6 म्हणजे 30 आणि हा 1 ह्या दोघांची आपण बेरीज करू शकतो. तर 30 अधिक 1 आपल्याला उत्तर येते 31/6. तर असे आपण रूपांतर करतो. आता तिसरा एक्झाम्पल घेऊ किंवा तिसरं उदाहरण सोडू. 4.3/4. तर पहिले 4 अधिक 3/4 लिहा. 4च्या भागिले किंवा 4च्या छेदास 1 लिहा आणि ह्या दोघांना म्हणजे 4 आणि 1ला दोघांनी 4 ने गुणा. कारण आपल्याला समोर 3/4 असा अंश आणि छेद आहे. आपल्याला छेदामध्ये 4 जर हवा असेल तर 4 आणि 1 दोघांना 4 ने मल्टिप्लाय किंवा गुणाकार करावा लागेल. तरच आपल्याला छेदामध्ये 4 येईल. आणि जेव्हा दोन्ही छेद समान असतील तर आपण अंशाची बेरीज करू शकतो. तर 4 गुणिले 4 16/4. तर 16/4 आल्यामुळे दोघांचा छेद समान असल्यामुळे 16 आणि 3 ह्या दोघांची बेरीज केली, आपल्याला उत्तर आले 19/4. तर अशा प्रकारे आपण कन्वर्ट किंवा रूपांतर करतो. आता बघूया दुसरा प्रश्न. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजेच आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात म्हणजे 3.1/2 किंवा 3.2/5 ह्या प्रकारे आपल्याला उत्तरात लिहायचे. तर काम करू. लिहिण्यासाठी कसे करावे लागते? आपल्याला या 30ला म्हणजे या 30 अंशाला 7 ने भागावे लागते. तर 7च्या पाड्यामध्ये 30च्या पेक्षा छोटी किंवा 30 इतकी नंबर किंवा संख्या येते का ती पाहू. तर आपल्याला माहिती आहे 7×4 = 28 हीच एक ती छोटी नंबर येते किंवा छोटी संख्या येते. कारण 7×5 = 35 म्हटले तर 35 हा आकडा किंवा 35 ही संख्या 30 पेक्षा मोठी निघून जाते. म्हणून आपण 7 गुणिले 4 केले तर आपलं उत्तर येते 28. आता 30 मधून जर 28 गेले तर आपल्याला बाकी किती उरते? 2. मी म्हटल्याप्रमाणे आपली बाकी ही नेहमी आपल्या भाजकापेक्षा लहानच असली पाहिजे. जर नसेल तर पुन्हा आपण भागाकार करू शकतो. तर चला, आपण आता उत्तर कसे लिहायचे? तर आपले पहिले भागाकार लिहितो आणि त्यापुढे बाकी आणि अंशात आणि छेदामध्ये 7 म्हणजे
4.2/7 असे आपण उत्तर लिहितो. आता अजून 2 उदाहरणे पाहू आपण, ते आपल्याला कळेल की हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करतात. आता आपल्याला हे 7/4 असा दुसरा प्रश्न आहे. तर आपल्याला 4 ने 7 भागायचं आहे. म्हणजेच काय, 4च्या पाड्यामध्ये 7 किंवा 7पेक्षा छोटी संख्या येते का ती पाहू. तर आपल्याला माहिती आहे 4 ने जर 7ला भागायचं असेल तर आपल्याला माहिती आहे 4 एके 4, तर 7 मधून 4 गेले तर उरले 3. तर आपला भागाकार आला 1, आपला भाजक आहे 4 आणि आपली बाकी आहे 3. तर आपण काय लिहितो, पहिले भागाकार लिहितो, ती आपली असते पूर्णांक, आणि अपूर्णांकात काय लिहितो, पहिले वरती बाकी आणि त्यानंतर छेदामध्ये भाजक. म्हणजे आपले उत्तर असे असते 1.3/4. आता आपला तिसरा प्रश्न आहे 15/12. म्हणजेच काय, 12 ने 15ला भागायचे आहे. तर आपण पाहूया 12च्या पाड्यामध्ये 15 येतो का, तर 12 एके 12 आणि 15 पेक्षा मोठी संख्या किंवा 15 इतकी संख्या येत नाही. आपल्याला काय पाहायचं आहे, 15 पेक्षा लहान किंवा 15 इतकी संख्या. तर 12 एके 12 केले तर 15 वजा 12 उत्तर आले 3. कारण 15 पेक्षा मोठी संख्या 12च्या पाड्यामध्ये आहे, पण आपल्याला 15 किंवा 15 पेक्षा छोटी संख्या पाहायची, म्हणून आपण 12 एके 12 घेतला. कारण 12 दुने 24 होते आणि ती 24 संख्या ही 15 पेक्षा मोठी निघून जाते, म्हणून आपण 12 एके 12 घेतला. तर आपले उत्तर आले 3. आता आपण पाहू शकता आपली बाकी ही भाजकापेक्षा लहान आहे, म्हणजे याचा अर्थ आपण इथे भागाकार थांबवू शकतो. आता उत्तर कसे लिहायचे, तर उत्तर लिहिताना पहिले भागाकार लिहितो, तो म्हणजे 1, आणि त्यानंतर लिहितो बाकी छेद मध्ये 12. तर आपले उत्तर आले 1.3/12. अशा प्रकारे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करतो. चला आता तिसरी शाब्दिक उदाहरणे घेऊ. पुढील उदाहरणात अपूर्णांक रूपात लिहा, म्हणजेच अंश आणि छेदात लिहा. प्रश्न असा आहे 9 किलोग्राम तांदूळ 5 जणांत समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्राम तांदूळ मिळतील. आता हा प्रश्न सोडवताना पहिले त्याचे काय काय आपल्याला इथे माहिती दिली आहे ती पहिले लिहावी लागते. म्हणजेच काय, तर आपल्याकडे एकूण तांदळाची मात्रा किती, म्हणजे आपल्याला तांदूळ किती दिले आहेत आपल्या प्रश्नामध्ये, तर आपल्याला 9 किलो तांदूळ दिले आहेत. आता ती किती जणांमध्ये म्हणजे किती माणसांमध्ये वाटले जाणार, तर आपण ते लिहू. माणसांची संख्या आपली आहे 5. तर आता प्रत्येक माणसाला किती तांदूळ जाईल, तर हे करण्यासाठी काय करावं लागेल, 9ला 5ने भागावे लागेल. कारण हा 9 तांदूळ 5 जणांमध्ये भागला जाणार. त्यावरूनच कळेल की 5ला किंवा 5ने 9ला भागावे लागते. तर प्रत्येक व्यक्तीला मिळणारा तांदूळ किती झाला, 9/5. तर यापुढे आपल्याला भागाकार करायचा नाही, आपल्याला फक्त अपूर्णांकात लिहायचं आहे, म्हणजे अंश आणि छेदामध्ये याचे उत्तर लिहायचे. तर इथेच आपण उत्तर सांगू. तर प्रत्येकाला, म्हणून प्रत्येक व्यक्तीला 9/5 किलो इतका तांदूळच मिळेल. हे अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची मांडणी किंवा प्रश्नाच्या उत्तराची मांडणी आपल्याला करायची आहे. जेव्हाही शाब्दिक उदाहरणे येतील किंवा शाब्दिक प्रश्न येतील तेव्हा पहिले काय काय माहिती दिली आहे ती लिहावी लागते आणि त्यानंतर आपल्याला उत्तराची सुरुवात करायची. आता प्रश्न क्रमांक 2. इथे दिले 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागतो. तर आपल्याकडे शर्ट किती आहेत, 5, आणि टोटल एकूण कापड आहे 11. तर आपल्याला इथे मोजायचं एका शर्टसाठी किती मीटर कापड लागेल हे पाहायचंय. तर आपण पहिले या शाब्दिक उदाहरणं जर दिली असतील तर पहिले त्याची मांडणी करू, त्याची माहिती लिहू. तर आपल्याकडे एकूण कापड किती, ते 11 मीटर. आपल्याकडे शर्ट किती आहेत, टोटल 5 शर्ट. तर एक शर्ट बनवायला किती कापड लागेल, तर आपण काय करावं लागेल, एक शर्ट बनवायचे आणि किती कापड लागेल, तर यासाठी आपल्याला लिहायचे टोटल किंवा एकूण मीटर कापड भागिले 5. कारण आपल्याला किती मीटर कापड लागेल म्हणजे आपल्याला कापड मोजायचे एका शर्टासाठी, तर आपल्याला वरती मीटर मध्येच उत्तर आले पाहिजे किंवा मीटरची संख्या आली पाहिजे, म्हणून आपण 11/5 घेतले. तर एक शर्ट शिवण्यासाठी लागणारे कापडाचे माप मीटर मध्ये 11/5 किंवा 11/5 आले. म्हणजेच एक शर्ट शिवण्यासाठी आपल्याला 11/5 मीटर कापडाची गरज पडू शकते किंवा पडते. तर इथे आपला धडाचा एक भाग संपतो. परंतु आज आपण काय काय शिकलो, तर आपण शिकलो अपूर्णांक संख्यावरती क्रिया. म्हणजेच काय, त्या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहायचे आणि तसेच उलटे अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे उत्तर लिहायचे. तर चला पुढच्या भागात आपण या पुढचा 4थ्या धड्याचा भाग उरलेला पूर्ण करूयात. धन्यवाद.